नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात आधी तुम्ही बघा हे काय झाले, लाल झालंय बरं का. आता केलंय लॉग इन, आता बघू. अरे वा, लय लांबून लांबून पिकअप पडतंय. पण आज आहे सोमवार आणि मस्तपैकी गाडी वगैरे पोचलेली आहे. मुंबईची ट्रिप पडण्याची शक्यता आहे. तर आता केले लॉग इन, मस्तपैकी चांगली ट्रिप बघतो आणि मग जातो. आज कमीत कमी 4,000 करण्याचं तरी टार्गेट आहे. बघू आता काय होतंय. संध्याकाळचा पहिलाच रेट नसतो, पण आता सर्च लागलाय. तर सर्च लागला तरी पण रेट देत नाही उबर. म्हणजे इतकं हुशार आहे. म्हणजे काय म्हणणार ना. म्हणजे मी 10 मिनिटं झालं चांगला रेट नाही म्हणून ट्रिपच नाही घेतली, पण ट्रिपच चांगल्या रेटचीच पडणार. सर्च लागलाय मी म्हणलं आता पडन मग पडन, पण चांगल्या रेटची ट्रिपच पडत नाही. आणि जी पडत तिला बी 7 किलोमीटर पिकअप, 10 किलोमीटर पिकअप. तितक्या लांब किलोमीटर पिकअप करायला जायला परवडत नाही. तर आता वाजलेत 6 आणि आपल्याला पडलेली आहे मुंबईची राऊंड ट्रिप. 3,800 रुपयाने ट्रिप पडली आहे. 12 तासाची मुंबईची राऊंड ट्रिप आहे. तर म्हणलं ठीक आहे, चला असू द्या, काही अडचण नाही. बऱ्याच दिवसातून मुंबईला जातोय. का तर मागच्या आठवड्यात मुंबईला गेलोच नाही, लोकलमध्येच केला अख्खा आठवडा. आणि 3 दिवस नाही बरं का, पण 2 दिवस सुट्ट्या होत्या असं म्हणावं लागन. का तर शिवजयंतीची सुट्टी घेतली होती मी, आणि त्याच्या अगोदर बी एकदा घेतली होती. तर मुंबईला मागच्या आठवड्यात गेलोच नाही, पण ह्या आठवड्यात सोमवारी मला वाटलंच पडणार आहे. का तर सोमवारी मुंबईची ट्रिप पडण्याची जास्त चान्सेस असते. तर नशीब एवढं बलवत तर आपलं आपल्याला राऊंड ट्रिपच पडली, पण 12 तासाची पडली. पण ठीक आहे, चला असू द्या, काही अडचण नाही. आलोय फोड मॉलवरती मस्तपैकी. आणि गेल्या आठवड्यात काय मुंबईला आलो नव्हतो. आणि काल काय झालं की झोपायला जरा लेटच झालं. गप्पा मारायच्या ना, आता झोपायला लेट झालं. लोकलमध्ये असल्यावर शक्यतो एवढी अडचण येत नाही, पण एक्सप्रेस हायवेला झोप यायचा लय प्रॉब्लेम आहे. आता काय तसंच झालं की घाट सुरू झाला तेव्हा थोडी थोडी झोप लागत होती, पण कशी बशी कंट्रोल केली आणि फूड मॉलपर्यंत पोहोचवली गाडी. आणि इथं आल्यावर आता हा फ्रूट प्लेटचा ग्लास घेतलाय, बघू आता. शेवटी आता पोहोचलो इथं चर्चगेटच्या इथे. त्यांचं ऑफिस आहे. तर सर गेलेत ऑफिसमध्ये आणि मी CNG भरून येऊन मस्तपैकी आराम करतोय. आता बघू कधी निघायची वेळ आहे. तसं काय फिक्स नाही त्यांनी सांगितलं, पण बघू आता कधी येतात. निवांत सुखाने आराम करत होतो गाडीमध्ये आणि तेवढ्यात ग्रुपला हा मेसेज आला. लोणावळा घाटात अमृतांजन पुलाजवळ परत एकदा विषारी गॅस टँकर पलटी झाला आहे. तरी सुद्धा सर्वांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा. आणि आणि हे रेग्युलर चालणारे गडी आहेत आमचे. म्हणजे आमचा हा प्रायव्हेट ग्रुप आहे. ह्यामध्ये फक्त आम्ही रेग्युलर जवळजवळचे मित्र अपडेट देत असतो. आणि जर अशी अपडेट जर आमच्या ग्रुपवर आलेली असेल तर 100% ऍक्सिडेंट झालेला असेल. मॅपला जर बघितलं तर मॅपला एवढं काही दाखवत नाही. म्हणजे दाखवते थोडं जाम, पण असं एवढं मोठं ब्लॉक दाखवत नाही. पण जर अशी अपडेट दिलेली आहे मित्रांनी, म्हणजे काहीतरी विषय असन आणि मला दुपारून मुंबईहून पुण्याला जायचंय, तर अवघड आहे. तरी हे जाम थोडं नाही बरं का, भरपूर जाम आहे. आणि हे पुण्याहून मुंबईला जाण्याच्या लाईनीवर लागलेलं आहे. म्हणजे भरपूर जाम आहे असं म्हणू शकतोय आपण, थोडं नाही. पण हेच नेहमी जाम जर मुंबईवाली लाईन ब्लॉक असेल तर हे गाड्या थांबवून ठेवतात, म्हणून पण होतं. पण मुंबईवाली लाईन मोकळीच आहे. फक्त पुण्याहून मुंबईला जाणारी लाईन ट्रॅफिक दाखवते. म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे असं म्हणायला काही अडचण नाही. मुंबईला आल्यावर पार्किंगचा लय प्रॉब्लेम राव. म्हणजे स्पेशली साऊथ मुंबईला. आता ज्या ठिकाणी गाडी लावली होती ना, ती कुणाच तरी रिझर्व पार्किंग होती. तो माणूस आला, तो म्हणला काढ गाडी. काढली गाडी, पण आता 10 मिनिटं झालं गाडी फिरवतोय मी. साधी गाडी उभा करायला मला जागा सापडा नाही. म्हणजे सगळे ऑलरेडी पार्किंग केलेले आणि त्याच्यात सगळ्यांमध्ये नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या, त्याच्यामध्ये ड्रायव्हर बसलेलो. म्हणजे ड्रायव्हर जर उतरला त्याच्यावर 0 मिनिटात फाईन पडन एवढं नक्की आहे. नो पार्किंग मध्ये सुद्धा उभा राहायला, गाडी नुसती उभा करायला जागा नाही. ही साऊथ मुंबईची अवस्था आहे. चला आता वाजलेत 12 आणि मागवलंय पार्सल झोमॅटोवरून. आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग कस्टमर कधी पण आले तरी काहीच अडचण नाही. का तर CNG भरलेला आहे आणि फक्त जेवण बाकी. आता जेवण करतो आणि बाकी ओके पुण्याला जाण्यासाठी. शेवटी अथक प्रयत्नानंतर एक पार्किंग मिळालेली आहे आणि आता मस्तपैकी आराम करतो. आराम करण्याच्या अगोदर ही गोष्ट सांगायची मला तुम्हाला, की असा एक फॅन घ्या. वेटिंगच्या टायमिंगला असा एक फॅन उपयोगीला वाटतो. का तर मुंबईचं वातावरणच असं नेहमी गरम राहतं, दमट वातावरण. त्याच्यामुळे असा फॅन असला ना, तर ह्याला मागून चार्जिंगचा पॉईंट आहे. तर चार्जिंग पॉईंटमध्ये पिन खोसायची आणि हा फॅन आपला रात्रभर चालू शकतो. मी ह्या फॅन लावल्यावर AC लावायची काही गरज पडत नाही. मस्तपैकी पडदे वगैरे बसून घ्यायचे गाडीला आणि फॅन लावलं की AC लावायची शक्यतो गरज पडत नाही.
आता जस्ट आमचे मित्र नवनाथ भोसले यांच्या संग बोलत होतो आणि विषय काय होतोय की मी म्हणजे 1 जानेवारी पासून असं ठरवलंय की अजिबात टाइमपास करायचा नाही, कामच करायचं. त्याच्यामुळे माझा जानेवारी महिना बी ₹1,00,000 प्लस निघला आणि फेब्रुवारी बी जवळजवळ ₹1,00,000 प्लसच निघन. त्याच्यामुळे सरांचा बी जरा इगो हट झाला आणि सरांचं म्हणणं हे जरा ऐका, मी रेकॉर्डिंग करून ठेवलं राईट. म्हणणं ऐका तुम्ही. पण मार्च महिन्यात तुला सांगून ठेवतो शुभम, मार्च महिन्यात ₹1,00,000 काढणार. चालतंय, नाही काढलं तर नाही काढणार तुला मी उभा पोशाख करणार, उभा पोशाख. बघा सरांनी मागा सर करा. नाही मी दुसऱ्यासारखं मला नको समजू. चालतंय माझ्याकडे रेकॉर्डिंग होती बरं का, नाही केलं तर. हा चालतंय रेकॉर्डिंग होती म्हणून मी असं ऑन रेकॉर्ड बोलतोय. बर चालतंय ना. 1 एप्रिलला तुम्हाला फोन करतो मी किती झाले बघायला. ₹1,000-1,200 तुला लागतील तुला ड्रेसला काय चालतं. बरोबर आहे, पण ₹1,00,000 नका लावा, 80,000 लावा, 70,000 लावा. नाही लागतच. असू दे, माझं होते नुकसानच मध्ये. सरांचा इगो हट झालाय तुम्हाला सांगतो. ₹1,00,000 1 एप्रिलला करणार म्हणजे करणारच सर. म्हणजे पिटून उठले असं 80,000 सुद्धा नाही म्हणतात, लाखच करायचे आणि करणार. ₹1,00,000 करायला काय लागत नाही. फक्त कसं असतं, तुम्हाला कामच करावं लागतं. कामाच्या ठिकाणी कामच करायचं. आपलं काय होतं की कामावर आलं की मोबाईलवर, इंस्टाग्रामवर टाइमपास, इकडे तिकडे असा बराच टाइमपास होतो. आणि जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर टाइमपास करून उपयोग होत नाही. काम करावंच लागतं, सुट्टी मारावं नाही लागत. बरेच लोक माझ्या ओळखीत असे आहेत जे ₹1,00,000 करतात आणि त्यांचं बघून मी सुरुवात केली आणि आमचं बघून सरांनी सुरुवात केली. आठवडा मला वाटते बऱ्यापैकी 25-30च्या मापात काढला असेल. तर त्यांनी आता मार्च महिना ₹1,00,000 प्लस काढायचं ठरवलंय. बघू आता आमच्या नशिबात कपडे आहेत का नाहीत. त्यांनी जर सांगितले नाही झाला तर कपडे घेऊन देणार. बघू आता 1 तारखेला काय होतंय. फायनली आता वाजले 3 आणि आलेला आहे कस्टमरचा कॉल. तर चाललोय मी कस्टमरला पिकअप करायला. वेळेत जातोय पुण्यामध्ये रिटर्न. बरं झालं. सरांना घेऊन आलो इथं गेटवे ऑफ इंडिया म्हणून आहे जेवायला. मुंबईचं पर्यटन स्थळ. मग आहे समुद्र आणि हे मागं दिसते का ते ताज हॉटेल. इथेच दहशतवादी हल्ला झाला होता. ही आपली गाडी नो पार्किंगमध्ये. मस्तपैकी पे अँड पार्कमध्ये गाडी लावलेली आहे आणि आलोय आता ताजमहल बघायला. आणि हे समुद्र. आणि मी काही दिवसापूर्वी गोव्याला गेलो होतो. गोव्याच्या समुद्रामध्ये आणि इथल्या समुद्रामध्ये जमीन आसमानचाच फरक आहे. कसं काय पाणी मला माहित नाही. हे नैसर्गिकरित्या इतकं खराब आहे का प्रदूषणामुळं असं झालंय. पण हे असं पाणी चांगलं वाटत नाही. मस्त वातावरण आहे. समुद्र, होड्या. कधीतरी बसू या होड्यांमध्ये. कधी योग नाही आला बसायचा पण बसू कधीतरी. हे आहे गेटवे ऑफ इंडिया. मस्तपैकी वातावरण आहे पण त्याला आतमध्ये जायला तिकीट असेल मला वाटतंय. का तर इथं सगळी बाउंड्री आहे आणि आतमध्ये नाही जात मी. आत्ताच पार्किंगला ₹150 घालवलेत. एवढा पैसा नाही आलेला आपल्याकडे. पण मस्त वातावरण. साऊथ मुंबई खरंच जुनी ओरिजिनल मुंबईची आठवण करून देतं. फक्त पार्किंगला जागा नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. त्या मोठ्या टुरिस्ट पॉईंटवर सुद्धा एक खटकणारी गोष्ट म्हणजे हा कचरा. अख्ख्या टुरिस्ट पॉईंटची चव घालवतो पण त्याला काही ऑप्शन नाही. तिथं ज्यांच्या हातामध्ये ॲथॉरिटी आहे त्यांनी पण ते ॲथॉरिटीने तरी काय करायचं. जर लोकांनीच सुशिक्षितपणा जर दाखवला नाही तर काय करायचं. आता इथंच कचरा कोंडी आहे तर लोकांना ह्याच्यामध्ये कचरा नाही टाकायचा, समुद्रातच टाकायचा आहे. तर काय सांगायचं. आता वाजले 3:30 आणि आता जस्ट श्रीकांत भाऊचा फोन आलता की चालले ते MT पुण्याला. ट्रिप काय पडली नाही. जे लोक कंटिन्यू मुंबई पुणे मारतात ना, म्हणजे जे लोक मुंबई पुणे ट्रिपा मारायचा विचार करतात त्यांच्यासाठी हे चालला की 3-3:30 वाजूस तर ट्रिप पडली तर ठीक आहे. नाही तर डायरेक्ट पुण्याला जायचं. नाही तर उद्याचा दिवस वेस्ट होतो. समजा तुम्ही 5 वाजूस तर जरी थांबले तरी 5 वाजता जर ट्रिप पडली तर तुम्हाला पुण्यामध्ये जायला 10-11 वाजतात, घरी जायला 12 वाजता, झोपायला 1 वाजती आणि उद्याचा दिवस वेस्ट जातो. त्याच्यामुळं जर उद्याचा दिवस मार्गी लावायचा असेल तर आत्ता निघणं गरजेचं आहे. ऑन द वे जर तुम्हाला ट्रिप पडली तर ठीक आहे. नाहीतर त्यासाठी श्रीकांत भाऊचा आता फोन आला की चाललो आहे पुण्याला MT. म्हणजे त्यांचं राईट ते नियमितच असतं की 9च्या आत घरामध्ये पाहिजे गडी आणि ते जातातच रोज. डेली मुंबई मारतो तो माणूस. म्हणजे मी खरंच त्यांच्याकडून प्रेरणा घेतो का तर त्यांच्याकडं बघूनच मी मुंबईच्या ट्रिपा चालू केल्या.
नाही तर मी तर अगोदर ना बंद केल्या, ती बंदच केली, त्या म्हणलं जायचंच नाही. ती म्हणली सकाळ सकाळ जात जा. मग त्यांचं थोडं ऐकलं आणि सकाळ सकाळ जायला लागलो. पण सकाळ सकाळ आता कसं आहे, पहिल्यासारख्या ट्रिपा बी पडत नाहीत. एवढ्या सगळ्या लाखो करोडोच्या गाड्यामध्ये आपली गाडी फिक्की पडते ना राव. म्हणजे बघा ना, आता 6 महिन्याची गाडी आहे तरी बी असं वाटतं लागा लईच जुनी गाडी आहे का काय. म्हणजे आता बघा ना, हे इतक्या चमचमणाऱ्या गाड्या, तिकडे पलीकडे BMW उभी आहे, त्याच्या पलीकडं मर्सडीज उभी आहे आणि त्यांच्यामध्ये आमची मारुती डिझायर. म्हणजे तसं आपल्यासाठी ही लक्ष्मी आहे. पण कुठलीही गोष्ट मुंबईसारख्या शहरामध्ये आल्यावर फिक्की पडते. कोणी एखादा लय बादशाह समजत असला ना स्वतःला, तर त्याला मुंबई दाखवायची, ते लगेच जमिनी येईन, ह्यात काय दुमत नाही. आता आलोय मुंबई पुणे हायवेच्या दुसऱ्या फूड मॉलवरती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी पार्किंग केली होती ना मी, ताज हॉटेलपाशी, त्या ठिकाणी इथं मला 70 रुपयाचीच पावती दिली आणि माझ्याकडून 150 रुपये घेतले. त्यावेळेस मी बघितलं नाही, पण आता येता येता सहज नजर गेली ह्या चिठ्ठीवर, तर ह्याच्यावर 70 रुपयेच लिहिलेत. तर अशा लुटालुटी होत असतील तर मुंबईच्या पोलिसांनी जरा ह्याच्यावर विचार करायला पाहिजे का. तर आता म्हणजे सरळ सरळ उघड उघड लुटालुटी आहे ही. चिठ्ठी घेताना मी बघितलं नाही, नाही तर त्याची वाटच लावली असती. म्हणजे हे कसं काय करू शकतात बुवा. त्यांना असं वाटत नाही का की बुवा आपला मुंबईचा टुरिस्ट पॉईंट आहे, त्या ठिकाणचं नाव खराब होतंय. असा अनुभव आलेला माणूस कधी उशिरत नाही. आणि लोक हे सहजच असं म्हणजे 70 रुपये त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि त्यांनी माझ्याकडून 150 रुपये घेतले, 150 रुपये पार्किंग चार्ज. आणि तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला वाटलं बा की बाबा असं नाही तर थोडं महाग, त्यामुळे मी पण दिले. 150 रुपये द्यायला प्रॉब्लेम नाही, पण काहीतरी लिगल त्याला सिस्टीम असावं ना. त्याच्यावर लिहिले 70 रुपये आणि तुम्ही 150 घेताय, तर हे जरा विचार करायची सारखी गोष्ट आहे. ते आता वाजलेत 7:30 आणि आता आलोय पुण्यामध्ये. आणि विषय काय आहे की ह्यो म्हणजे महानगरपालिकेला कोणीतरी गाडी अटॅच केलेली आहे, त्याची गाडी अवेलेबल नव्हती म्हणून त्यांनी डोकं खेळलं की उबर बुक केली आणि त्यांनी त्याच्या गाडीच्या जागेवर माझी गाडी पाठवली. आणि ट्रिप एंड करायच्या वेळेस त्यांनी बिल पाठवलं मला, म्हणला ह्या बिलावर त्यांची सही करून घे. म्हणलं हा काय प्रकार आहे, आमच्या ड्रायव्हरकडे नसतं तसलं. त्यांनी रिक्वेस्ट केली, म्हणला 100 रुपये जास्त पाठवतो बुवा, पण माझी गाडी महानगरपालिकेला लावलेली आणि माझी गाडी टायमिंगला अवेलेबल नव्हती म्हणून तुझी गाडी ॲडजस्ट करून दिली मी. म्हणलं ठीक आहे बाबा, एखाद्या नुकसान नको करायला. मग ती प्रिंट काढून आणली त्या बिलाची, त्याच्यावर त्यांची सही घेतली. म्हणलं किलोमीटर नको टाकू, किलोमीटर मी टाकतो. म्हणजे चांगला झोल करायच्या नियोजनात होता तो. पण कस्टमरने बी म्हणला नाही नाही, तू जास्त किलोमीटर टाकलं तर परत महानगरपालिकावाले माझे हे घेते काय येते, ऑब्जेक्शन घेते, तुम्ही इतकं कसं काय फिरलात. त्यामुळे त्यांनी बी राईट 340 किलोमीटर लिहून दिलं. आता काही कर म्हणला, ठीक आहे. पण मला हे सांगायचे की जर तुम्ही इतक्या मोठ्या ऑफिसला गाडी कनेक्ट करीत असताल तर ती वेळच्या वेळी गाडी अवेलेबल राहणं हे आपलं कामच आहे, जबाबदारी आहे. उद्या समजा ह्यांनी केली इंटरसिटी बुक आणि कस्टमर वाकड तिकडं वागला, उबरची बुकिंग आहे ही, मी कधी बी खाली उतरून देऊ शकतोय कस्टमरला. मी चांगलाच येईन याची काय गॅरंटी आहे. उबरला आलेला ड्रायव्हर चांगलाच असेल तेव्हा आपल्या कस्टमरला चांगलीच सर्व्हिस देईन, ह्याची काही गॅरंटी नसते. तुमची जर गाडी अशा ठिकाणी अटॅच करीत असन तर तुम्ही अशी अरेंजमेंट करू नका. समजा लयच इमर्जन्सी असेल त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे. पण ह्याच्या बरोबर मी चांगलं 15-20 मिनिटं फोनवर बोललो तर तुम्हाला इतका प्रोफेशनल वाटलं नाही. झोल लावून त्यांनी कनेक्ट केलेली दिसते महानगरपालिकेला गाडी. मग आता ठीक आहे, चला असू द्या, कसं का असं ना, आपलं पेमेंट आपल्याला आलं, काही अडचण नाही. कस्टमर पण चांगले होते, काही अडचण नाही. 200 रुपये त्यांनी मला टिप दिली. म्हणजे एकदम खुश वातावरण, हॅपी, आय एम हॅपी. आणि अशा पद्धतीने आपले झाले तर 4267 रुपये. आता जातो घराकडं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.